नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिसच्या ड्रायव्हर या पदाचा रिक्रुटमेंट इथे निघालेल्या आहेत. तर त्या कुठे निघालेल्या आहेत, काय क्वालिफिकेशन लागणार आहे, त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, द मॅनेजर मेल मोटार सर्व्हिसेस कानपूर यांच्या अंडर रिक्रुटमेंट फॉर नोटिफिकेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ अ ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड इन उत्तर प्रदेश सर्कल इन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट. तर उत्तर प्रदेश सर्कलसाठी ड्रायव्हर या पदाची जागा इथे निघालेली आहे. त्याचं पे स्केल असणार आहे 19,900 तर 63,200. हे पे स्केल तुम्हाला 7th पे नुसार दिलं जाणार आहे, 7व्या वेतन आयोगानुसार. वॅकन्सी इथे लक्षात घ्या, प्रत्येक रिजन वाईज इथे आग्रा डियन, अलीगड डियन वाईज वॅकन्सी दिलेल्या आहेत आणि टोटल 78 वॅकन्सी इथे या परमनंट पोझिशनचा निघालेल्या आहेत. एज लिमिट यासाठी जे असणार आहे ते 18 ते 27 वर्ष असणार आहे. ओबीसी नॉन क्रिमिलेअर कॅन्डिडेटसाठी 3 वर्ष, फॉर SC ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्ष आणि सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट असतील तर 40 वर्षाचं एजमध्ये रिलॅक्सेशन त्यांना देण्यात येणार आहे. प्रोबेशन पिरियड हा तुमचा 2 वर्षाचा असणार आहे. एज्युकेशन अँड अदर क्वालिफिकेशन यात पजेसिंग ऑफ अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडे असलं पाहिजे. लाईट आणि हेवी मोटार व्हेकलचं नॉलेज ऑफ मोटार मेकॅनिक्सचं तुमच्याकडे असलं पाहिजे. एक्सपिरियन्स ऑफ अ ड्रायव्हिंग लाईट आणि हेवी मोटरसायकलचं ॲटलिस्ट 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 10वी पास तुम्ही असलं पाहिजेत आणि डिझायरेबल क्वालिफिकेशन 3 इयर्स सर्व्हिस ऑफ अ होमगार्ड किंवा सिव्हिलियन व्हॉलंटियरचं सर्व्हिस तुमची झालेली असणं गरजेचं आहे. तर पॅटर्न ऑफ एक्झाम तुमचा थिअरी टेस्ट तुमची इथे घेतली जाईल. स्टेज 1 एक्झामिनेशन, डिस्क्रिप्शन असेल, कॉम्पिटेटिव्ह ऑर क्वालिफाईंग तुमची इथे एक्झाम घेतली जाणार आहे पेपर 1मध्ये. टाईप ऑफ क्वेश्चन असतील, मल्टिपल चॉईस हे क्वेश्चन्स असतील, कॉम्पिटेटिव्ह टाईपची एक्झाम असेल. मॅक्झिमम मार्क्स हे 80 मार्क्स असतील. ड्युरेशन तुम्हाला 90 मिनिट्सचं दिलं जाईल. लँग्वेज ही इंग्लिश किंवा हिंदी असेल. लँग्वेज ऑफ आन्सर नॉट ॲप्लिकेबल, कारण मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. आणि मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जे असेल तर SC कॅटेगरी SC STसाठी 33%, OBCसाठी 37% आणि फॉर अदरसाठी 40%चं पासिंग त्यात असणार आहे. स्टेज 2मध्ये एक्झामिनेशन हे प्रॅक्टिकल टेस्ट घेतली जाईल कॉम्पिटेटिव्ह पद्धतीने. तर टाईप ऑफ क्वालिफाईंग असेल प्रॅक्टिकल, मॅक्झिमम मार्क्स 10 असतील, टाईम 20 मिनिटे दिला जाईल आणि यासाठी कुठलं बाकी ॲप्लिकेबल राहणार नाही आहे. सिलेबस इथे तुम्हाला दिलेला आहे, कुठल्या सिलेबसवर तुम्हाला क्वेश्चन विचारतील. आणि पेपर 2मध्ये सिंक्रो स्पीड अँड गिअर, सिंक्रो क्लच अँड ॲक्सेलरेटर, कंट्रोल ऑफ अ व्हेकल अँड स्टीअरिंग, रिव्हर्सिंग, तर हे प्रॅक्टिकल्स तुमच्याकडनं घेतले जाणार आहेत. क्रायटेरिया हा सिलेक्शनचा इथे PDF मध्ये दिलेला आहे. PDF डिटेलमध्ये तुम्ही रीड करू शकतात. PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा अवेलेबल करून दिली जाईल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिलेल्या आहेत, तिथून तुम्ही आमचं टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकतात. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. लास्ट डेट 16 फेब्रुवारी यासाठी आहे ॲप्लिकेशनची, तर या अगोदर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.